पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घन गंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणू महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। भारत माता की जय। आपली दोन उपनिषद बघून झाली। त्यातलं पहिलं उपनिषद मंत्रसंहिता भागातलं होतं, दुसरं उपनिषद ब्राह्मण भागातलं होतं. आता क्रमाने येणारं तिसरं उपनिषद कठोपनिषद आहे. तर कठोपनिषदाचा विचार करताना तेही ब्राह्मण भागातलंच आहे. काठक ब्राह्मणाचा जो अंतिम भाग आहे म्हणून ते कठोपनिषद झालं. या उपनिषदामध्ये खूप गंभीर विषय आहेत. उपनिषद मोठं रोचक आहे. प्रत्येक ऋचा म्हणा, प्रत्येक त्यातला भाग म्हणा गद्यपद्यात्मक असल्यामुळे श्लोक म्हणता येणार नाही, पण त्यातला जो विचार किंवा विषय आहे तो फार सुंदर मांडलाय आणि आपल्याला एक 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 तत्वच त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि पहिल्या भागामध्ये, पहिल्या वल्लीमध्ये जी कथा दिली आहे ती कथा पण खूप बोधप्रद आहे आणि फार सुंदर आहे. त्यामुळे ती कथा मात्र आपला विषय जरी वर्तमान काळाशी साधर्म्य धरून किंवा त्याच्याशी जोडलं जाऊन विषय पुढे न्यायचा असला मूळ उपनिषदाचा, तरी आज ती मूळ कथा घेण्यासारखी आहे. कथेतच बोध आहे, त्यामुळे त्याची अडचण वाटत नाही मला ती घेताना, किंवा विषयांतर होईल असंही वाटत नाही. एक तर असं आहे, हे उपनिषद नचिकेता आणि यमराज यांचा संवाद आहे. या संवादामध्ये नचिकेत्याने यमराजांना मृत्यूला ओलांडून जाऊन आत्मतत्वाचं दर्शन कसं घ्यावं आणि हा पुनर्जन्माचा जो जीवनामधला प्रवास आहे तो ह्या पृथ्वी तलावरचा पुनरपि जननम पुनरपि मरणम, हा प्रवास कसा संपेल आणि त्याच्यातून मनुष्य आत्मदर्शनाला योग्य कसा होईल आणि शेवटी अंतिमतः म्हणजे आत्मदर्शन प्राप्त करून तो कृतार्थ होईल. आता जी मृत्यूची देवता आहे तीच देवता नचिकेत्याला मृत्यू अत्येती त्याला ओलांडून कसा जा हे सांगणारी आहे, हे शिकवणारी आहे. मोठी गंमत वाटते की त्याच्यात विरोधाभास असं नाही, पण एक प्रासंगिक विशेषता आहे आणि त्याच्यामध्ये एक निर्माण झालेलं नाट्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हा विषय जो सुरू होतो तो इथून सुरू होतो की पूर्वीच्या काळी आपण पहिल्याच प्रवचनामध्ये आपण घेतलंय की श्रौताचार, स्मार्ताचार, पुराणोक्त धर्म आणि संतांनी कथन केलेला धर्म, त्याच्यामध्ये श्रौत यज्ञ केले जातात, स्मार्त यज्ञ केले जातात. आजकाल श्रौत स्मार्त याचा मेळ घालून यज्ञ केले जातात. त्या काळी यज्ञ संस्था ही खूप उत्कर्षाला गेलेली होती आणि चांगल्या अर्थाने, आज ज्या अर्थाने मीमांसकांना नावं ठेवलं जातं त्या अर्थाने नाही. स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरता यजन करावं, हे एक सूत्र जे यज्ञाच्या मागचं होतं ते त्या काळी उत्तम तऱ्हेने योग्य पद्धतीने आचरलं जात होतं. आणि त्या काळामध्ये जे असं म्हणायचे की सर्वदूर यज्ञाचे धूर किंवा तो धूम पसरलेला आहे, जणू काही यज्ञाच्या मध्ये म्हटले जाणारे मंत्रसंहितेचे भाग आहेत ते सगळ्या वातावरणामध्ये भरून राहिलेले आहेत, गुंजत आहेत. अशा अर्थाने सगळं वातावरण त्या मंत्रांनी पवित्र झालेलं आहे आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा त्या यज्ञाविषयीची आस्था त्यांना चारित्र्य संपन्न बनवते. असा एक फार छान तो काळ आहे असं वर्णन केलंय. त्या काळामध्ये
अरुणीचा पुत्र उद्दालक. आणि अरुण किंवा अरुणी, तर त्यांचा जो वंश आहे तो गौतम वंश आहे. त्या गौतम वंशामध्ये जन्माला आलेला आणि त्या अरुणीचं नाव, अरुणी या नावाने लोकांनी ओळखण्यापेक्षा सुद्धा अधिक ते वाजश्रवा नावाने त्याला ओळखत. वाज म्हणजे अन्न, आणि श्रवा म्हणजे ज्यांनी अन्नाचं दान करून त्यामुळे प्राप्त होणारं जे यश आहे, कीर्ती आहे, जे फल आहेत, ते सर्व फल त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणून तो वाजश्रवा. त्याचा मुलगा उद्दालक. तो उद्दालकही उद्दालक म्हणून प्रसिद्ध नाही, तर लोक त्यालाही वाजश्रवस या नावाने ओळखत असत. वाजश्रवसाचा पुत्र नचिकेत. आणि अशी ती कुलपरंपरा आहे. त्यामध्ये ह्या वाजश्रवसाला, म्हणजे अरुणीच्या पुत्राला, या गौतम वंशीयाला असं वाटायला लागलं की इतके यज्ञ आपण केले, आता सगळ्यात मोठा श्रेष्ठ असा विश्वजित यज्ञ करावा. आणि त्या यज्ञामध्ये वैशिष्ट्य असं असतं की आपल्याजवळ जेवढं धन आहे किंवा जी आपली संपत्ती आहे, स्थावर जंगम, इथपासून सगळं दान करून टाकायचं. नाहीतरी पूर्वीच्या काळी राजे सुद्धा वैयक्तिक खजिना दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास संपवून मगच ते बाहेर पडायचे आणि पुन्हा नव्याने जे आपला खजिना भरायचा आहे किंवा संपन्न करायचा आहे. तर त्याच पद्धतीने ह्या विश्वजित यज्ञामध्येही जे जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे ते सगळं स्थावर जंगम रूपामध्ये आपण उदारतेने दान करावं, उत्तम प्रकाराने दान करावं. आता त्या यज्ञाकरता हा उद्युक्त झाला आहे. कोण? वाजश्रवस, म्हणजे अरुणीचा पुत्र उद्दालक. आणि त्याला तो यज्ञ करायचा आहे म्हणून त्यांनी यज्ञाकरता आपलं संपत्तीचं पुष्कळचं दान केलेलं आहे. आता दान करत असताना त्याच्याकडे थोडा तरतमा आहे. म्हणजे दान करताना सुद्धा हे सगळं दान कसं करावं, किती करावं, कशाचं करावं, या बाबतीमध्ये तो थोडासा मनाने तितका उदार नसल्यामुळे त्याला जे चांगलं आहे ते देवत नाही, जे थोडं थोडं यथा आहे असं काहीतरी तो देतो. तर हे जेव्हा ह्या वाजश्रवसानी सर्व वेदसम ददौ, आपल्या जवळची सगळी संपत्ती देऊन टाकली, तस्य हा नचिकेता नामपुत्र असं, त्याचा जो मुलगा नचिकेत आहे, त्या नचिकेताने हे सगळं पाहिलंय. त्याला ते काही बरं वाटत नाही. तह कुमार संतम दक्षिणासू नियमानासू श्रद्धा विवेश सोमन्यत. म्हणाले, जी लोक दान दिलेलं आहे ते घेऊन चाललेले होते आणि जात असताना त्या ज्या गायी आहेत त्या गायी घेऊन जात आहेत, ते पाहून त्याला फार दुःख झालं की आपल्या वडिलांनी या असल्या कसल्या गायी दान दिल्या आहेत. आणि ते बघून त्याच्या अंतःकरणामधलं श्रद्धा, अविवेश, त्याच्या अंतःकरणामध्ये आस्तिक भाव, सात्विक भाव, श्रद्धा ही नैसर्गिकरित्या उपजली, निर्माण झाली. आणि त्याला ते राहावे ना. आणि त्याच्या मनात असं आलं की वडिलांना सांगायला पाहिजे. म्हणजे काय ह्या गायी, वर्णन फार सुंदर केलंय उपनिषदाने. पितोदका, जगद तृणा, दुग्ध दोहा, निरिंद्रिया. म्हणजे म्हणाले गायी कशा आहेत, ज्यांचं पीत उदका, आता पाणी पिणं संपलं म्हणजे शेवटचा घोट प्यायलेले आहे. जगद तृणा, आता गवताचा शेवटचा घास खाऊन झालेला आहे. दुग्ध दोहा, आता पुन्हा दोहन करण्यासारखं काही राहिलं नाही. आणि निरिंद्रिया, ज्यांची इंद्रिय अगदी निष्क्रिय झालेली आहेत. आता अशा जर गायींचं दान माझ्या वडिलांनी केलं तर आनंदा नाम ते लोकांस्थांस गच्छती. म्हणाले, ते जो हा लोक आहे अनंदा नावाचा, म्हणजे नरकासारखा, की ज्या ठिकाणी गेलं असता माणसाला जी गती मिळते मरणोत्तर, ती नरकाचे यातना भोगायला लागतात. केवळ दुःखच दुःख आहे, सुखाची तिथे अजिबात प्राप्ती नाही. आणि त्याचबरोबर सुकरादी ज्या योनी आहेत, अशा नीच योनींमध्ये पुन्हा पुढचे जन्म येतात. म्हणजे सगळे दोषच दोष आहेत. त्यामुळे वडिलांनी असं वागू नये, हे बरं नाही. म्हणून स होवाच पितरम तत् कस्मै माम दास्यमिती. म्हणाले, अहो दास्यस्थिती. म्हणाले, असं आहे बघा, या गायींना तुम्ही दान दिलं, तसंच म्हणाले मला कोणाला दान देता सांगा बरं. म्हणाले, द्वितीयम तृतीयम तम होवाच. दोनदा तीनदा वडिलांना खोचून बोलला, म्हणजे असं की या तुमच्या काही कामाच्या गायी नाहीत म्हणून तुम्ही त्यांचं दान केलंय. तसं मी काय कामाचं आहे, नुसतं मला पोसावंच लागतं, मला खायला प्यायलाच घालावं लागतं, तुम्हाला काय माझा उपयोग आहे.
मलाही दान देऊन टाका कोणाला तरी, असं तो म्हणतो. तेव्हा वडिलांना राग येतो आणि ते रागावून म्हणतात, स होवाच मृत्यवेत्वा ददामिती, मृत्यूलाच मी तुला दान देऊन टाकतो. असं बोलल्यानंतर त्याचं मन एकदम विषण्ण होतं की वडिलांनी मला मृत्यूला दान द्यावं असं म्हणायचं काय कारण आहे. बहुनामेती प्रथमो, अनेक विद्यार्थ्यांच्या मध्ये माझा आचार जो आहे तो प्रथम क्रमांकावरती आहे. तो म्हणजे कसा, तर गुरूंनी आपल्याला आज्ञा करायची मग आपण बोलायचं किंवा मग आपण आचरण करायचं किंवा त्या आज्ञेचं पालन करायचं, ह्यात काय विशेष आहे. गुरूंना सांगण्याची वेळच येऊ नये. त्यांनी काही सांगायच्या आधी त्यांच्या मनातलं ओळखून आपण त्याप्रमाणे त्याची सेवा करावी, हे प्रथम क्रमांकावरच आहे. असा मी शिष्य आहे, बहुतेक बाबतीत आहे. पुष्कळशा शिष्यांमध्ये आणि अनेक कर्मांमध्ये मी ओळखून माझ्या वडिलांना काय वाटतं त्याप्रमाणे मी वागतो. बहुनामेमी नामेमी मध्यमहा, बहुनाम पुष्कळांच्या मध्ये किंवा पुष्कळ कामांच्या मध्ये मी कसं आहे, मध्यम आहे. म्हणजे मला त्यांनी जी आज्ञा केली आहे ती कधीच मी डावलली नाही. त्यांनी केलेली आज्ञा करेपर्यंत त्यांना जावं लागलंय, म्हणजे मला त्यांना आज्ञा करून सांगावं लागलंय, पण जे सांगितलंय ते मी कधीच डावललं नाही. त्यामुळे मी त्यातही कधी चुकारपणा, कसूर किंवा कुठल्याही प्रकाराने माझ्याकडनं अपराध झालेला नाहीये. म्हणजे किम स्विद्यमस्य कर्तव्यम यन ममाद्य करिष्यती, म्हणाले मी तर कधीच नीच असं कर्तव्य केलं नाही किंवा सांगितलंय गुरूंनी आणि मी त्या आज्ञेचं पालन केलं नाहीये आणि मी काही वेडावाकडा वागलोय असं मी कधीच केलं नाही. असं असून सुद्धा माझ्या कर्तव्यात मी चुकत नसू नाही. माझ्या वडिलांनी असं का म्हणावं. तो एका ठिकाणी जाऊन बसला, रडायला लागला, त्याला वाईट वाटलं. तो म्हणाला, हे वडिलांनी असं काय म्हटलं, अशी कशी शिक्षा केली, हे काही बरं नाही केलं. आणि हे बरं पण म्हणाला, ठीक आहे, ही वडिलांची आज्ञा आहे. म्हणजे बहुनाम मी प्रथमच आहे ना त्या बहुत जनांच्या मध्ये, तर त्यामुळे माझं जे हे आहे तर त्याच बुद्धीनी किंवा त्याच वृत्तीनी मी वागावं हे अधिक ठीक आहे. वडिलांची जी आज्ञा झाली आहे त्या आज्ञेचं पालन करावं आणि त्याप्रमाणे मी इथून यमलोकाला जावं, म्हणून तो मनामध्ये पूर्ण विश्वास म्हणजे विचार करून आणि आपल्या मनात अगदी आश्वासित होऊन पक्का हे निश्चय केला आता त्यांनी. आणि त्यांनी आता वडिलांना एक आश्वासन द्यायचं की नाही मी चाललो बर का, मी आता इथे थांबणार नाही. त्यांनी वडिलांना सांगितलं, अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे. म्हणाले असं बघा की आतापर्यंत आपल्या पूर्वसुरींनी जे केलं सगळे खूप चांगले वागत आले. आचारामध्ये कधी त्यांनी पितृआज्ञेचं पालन केलं नाही असं कधी झालंच नाही आजपर्यंत, जे मी ऐकत गेलो त्याप्रमाणे. म्हणाले आणि आजही, आज या ठिकाणी आजच्या काळात सुद्धा लोक जशा प्रकारे आचरण करतात त्याचप्रमाणे आचरण मी करावं. आणि म्हणाले यात काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. हा जीव तर मर्त्य आहे आणि हा देह तर जाणार आहे. त्यामुळे या मर्त्य जीवाला पुन्हा दुसरा देह प्राप्त होईल, पुन्हा पुढचा जन्म मिळेल, हे तर चालूच राहील. मग ह्या देहाचा मोह कशा करता करावा. आज देह सुटला म्हणून कुठे बिघडलं. म्हणाले असं आहे ना की सस्यमिव मर्त्य हा पच्यते. म्हणाले या मृत्यूलोकामध्ये काल बलवान आहे, तो काल आम्हाला पक्व करत जातो. मनुष्य पक्व होत गेला की जसं लावलेलं धान्य असतं ते धान्य जसं पक्व झालं, जे सस्यमिव पच्यते, ज्याप्रमाणे धान्य शिस्त पच्यते म्हणजे पक्व होतं, पक्व होतं, ते जेव्हा पक्व होतं तेव्हा ते धान्य कापून काढावंच लागतं. तसंच मनुष्याचा देह मृत्यूच्या समीप काय येतो, कारण तो हळूहळू पच्यते, तोही पिकतो. म्हणून आपण म्हणतो ना, पिकलं पान केव्हा तरी गळून पडायचंच, हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्याप्रमाणे सस्यमिव अजायते पुन्हा, आणि पुन्हा त्याच्यातून आपण बीज घेऊन पुन्हा ते पेरतो, पुन्हा त्याच्यातून धान्य उगवतं. तसंच आहे, तो जीव पुन्हाही जन्माला येणार आहे. तर बाबा मी असा निश्चय केलाय की तुम्ही जर मला यमराजाला दिलेला आहे तर मी यमलोकाला जातो. वडिलांना फार दुःख होतं. त्यांना असं वाटतं की अरे हा असं का बोलला, त्याला दुःख झालं, हे बरं नाही झालं. पण त्याचा आता निश्चय आहे आणि वडील मग काही बोलत नाहीत, कारण पुढे कुठला मंत्र दिला नाही की वडिलांनी असं म्हटलेलं आहे. आता हा निघाला, तो थेट वैश्वानराच्या ठिकाणी हा अतिथी ब्राह्मण जाऊन पोहोचला.
ते त्यावेळी यमराज कुठे बाहेर गेलेले होते, त्यांच्या पत्नी घरामध्ये होत्या. त्या पत्नींनी पाहिलं की हा असा अतिथी ब्राह्मण आलाय, ब्रह्मचारी आहे, तेजस्वी आहे, तपी दिसतो आहे, मोठा अधिकारी पुरुष आहे, आणि या अशा अधिकारी मुलांनी आपल्या घरी यावं आणि आता त्याची आपण अर्घ्यपाद्य आसन देऊन त्याचा सत्कार करावा, त्याला भोजन द्यावं, त्यानंतर त्याचं काहीतरी योग्य प्रकाराने, मला जमेल तसं, मुलांना जमेल तसं, पण आम्ही त्याचं काहीतरी आदरातिथ्य करावं. तर तो म्हणतो, नाही, मी कोणतंच आदरातिथ्य घेणार नाही. त्याचं कारण असं की मी यमराजांना भेटायला आलेलो आहे आणि यमराजांना भेटल्याशिवाय मी बाकी काही करणार नाही. 3 रात्री उलटून जातात, म्हणजे 3 दिवसही उलटतात. 3ही दिवस हा मुलगा काही भोजन करत नाही. त्यांना फार वाईट वाटतं की ते काहीतरी घ्या वगैरे. आपण जसं घरात आलेल्या अतिथीला आग्रह करतो, हर प्रकाराने, हर प्रयत्नांनी त्यांनी आग्रह केला, पण कुठेही भोजनाचा स्वीकार करायला तो तयार झाला नाही. त्याबरोबर ठीक आहे, आता काय करावं, वाट पाहण्याखेरीज काही म्हणजे गत्यंतरच राहिलं नाही, काही गती उरली नाही. तो यमराज 3 रात्री उलटून गेल्यानंतर येतात आणि आल्याबरोबर पत्नी त्यांना कथन करतात, निवेदन करतात, म्हणाल्या, तपस्वी ब्राह्मण आहे, आपल्या दारात बिना भोजन करता राहिलाय, याच्यात आपलं काय कल्याण आहे? सगळं अकल्याणच आहे. त्याच्याकरता आपण काहीच केलेलं नाही. आधीच काय असेल तर तुम्ही त्यांचा आदरातिथ्य करा, त्यांना अर्घ्यपाद्य आसन देऊन त्यांचं जे चरण प्रक्षालन करून त्यांना घरात घ्या वगैरे. तर ताबडतोब यमराज म्हणतात की मला क्षमा करा, माझ्याकडून तुमच्यासारख्या अतिथीचा अपमान झाला आणि माझ्याकडनं काही केलं गेलं नाही. आता मी तुमचं यथोचित आपल्याला शोभेल असं आदरातिथ्य करतो आणि मी आपल्याला एक सांगतो की हे माझं जे चूक आहे, माझी एका अतिथीला दारामध्ये ताटकळत बसवण्याची, त्याचं प्रायश्चित्त म्हणा, त्याचं परिमार्जन म्हणा, माझ्या मनाचं समाधान म्हणा, काही म्हणा, पण तुम्ही मला वर मागा. आणि तुम्ही 3 रात्री बाहेर बसून राहिलात तर तुम्ही मला 3 वरांची मागणी करा, मी आपल्याला ते वर देतो. आणि ते आपल्या मनाचं संतुष्टता किंवा आपल्या मनाचं समाधान झालं की मग मला बरं वाटेल, किंवा आपल्याला काहीतरी मी करू शकलो त्याबद्दल माझं काहीतरी चुकीचं परिमार्जन होईल. ते पुन्हा पुन्हा म्हणतात असं नाहीये, पण तुम्ही मला आग्रह करता आहात तर मी वर आपल्याला मागतो. की माझे वडील, मी निघालो तेव्हा अत्यंत दुःखी झाले, त्यांना अतिशय क्षोभ झाला, त्यांना वाईट वाटलं, पण तरी सुद्धा त्यांच्या मनाच्या विरोधात मी निघालो आणि मी आलो इकडे. आता म्हणाले आपल्याला भेटून आपल्याशी बातचीत करून जेव्हा मी खाली जाईन पृथ्वी तलावरती, तेव्हा माझ्या वडिलांना मी त्यांचा पुत्रच आहे असं वाटू द्या, कारण आता ते दुःखी आहेत. मी खाली जाऊन पहिलं सुख मला त्यांना द्यायचंय, की ते सुखी होत, की मी त्यांनी मला पाहिलं की त्यांना बरं वाटेल. शांत संकल्पा सुमना यथा स्यात् वीतमन्युर गौतमो माभिमृत्यो. माझ्या मृत्यूने ते जे दुःखी झालेत त्यांना मला बरं किंवा समाधान द्यायचं आहे. त्वत प्रसृष्टे सृष्टम साभिव देत प्रतीत एतत्रयाणाम प्रथमं वरम वृणे. हा मला पहिला वर द्या 3 वरांच्या पैकी, की त्यांनी मला बघितल्यानंतर असं प्रतीत झालं पाहिजे त्यांना की मीच आहे तो. मला असं त्यांनी असंच ओळखलं पाहिजे की हा तर गेला होता, मग हा आता आला कुठून. या पृथ्वी तलावर असं आजवर कधीच घडलेलं नाहीये की जो एकदा इथून मृत्यू लोकाला गेला आहे तो मृत्यू लोकातून पुन्हा परत आला आहे. अशी तर घटनाच घडत नाही. मग हे कसं घडणार ह्याच्या बाबतीत. आणि असं वडिलांच्या मनात शंका येता कामा नये. मला वडिलांच्या मनाची स्थिती आपल्या कृपेने अशी करा की माझे वडील शांत असतील आणि त्यांना मला बघून अत्यंत आनंद होईल, त्यांचा दुःखाचं हरण होईल आणि ते समाधान पावतील. तेव्हा यमराज म्हणतात की ठीक आहे, आपण म्हणतात त्याप्रमाणेच. म्हणाले, मी तुला सांगतो की तुला मृत्युमुखात प्रमुक्तम ददृशिव ददृशिवान, वडिलांनी पाहिलं मृत्यूच्या मुखातून बाहेर पडून हा मुलगा इथे परत आला, हे जेव्हा पाहतील त्यावेळी काय होईल. म्हणाले, मी तुला सांगतो की मत म्हणजे माझ्यामुळे प्रसृष्ट हा माझ्याकडून प्रेरित झालेले
असे ते अवदालिक, म्हणजे ते तुझे वडील, सगळं त्यांच्या डोक्यातून निघून जाईल. हे जे पूर्व विचार आहेत ते माझ्या प्रभावाने जातील आणि त्यांच्या मनात शंका सुद्धा येणार नाही. यथा पुरस्तात भविता प्रतीत, जसा तुम्ही म्हणजे तू पूर्वी होतास तसंच त्यांना प्रत्ययाला येईल. आणि त्यामुळे तुझे वडील सुखम म्हणजे सुखानी रात्रीही शयिता, रात्री रोज सुखाने झोपतील. तू तिथे गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प राहणार नाही आणि त्यांना सुख प्राप्त होईल. तर हा तुझा जो पहिला वर आहे तो मी तुला दिला असं समज. आता हे वरदान मिळाल्यानंतर नचिकेता म्हणाला, ठीक आहे, आता आपल्याला हे यमराज मी आपल्याला विचारतो, सांगतो किंवा माझं मनोगत प्रकट करतो, काही म्हणा त्याला. मला स्वर्गे लोकेन भयम किंचित असती, काही स्वर्गलोकामध्ये भय नाही. न तत्रत्वम न जरया बिभेती, स्वर्गलोकात न तू असतोस, न त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जरा म्हणजे वृद्धत्वाचं भय असतं. म्हणाले की जे तिथे आहे त्या दोघांना पार करून, म्हणाले दुःखापासून दूर राहून शोकातिगो मोदते स्वर्ग लोके, म्हणाले तिथे स्वर्ग लोकामध्ये लोक अत्यंत आनंदात असतात. आता हा जो स्वर्ग लोक आहे, हा स्वर्ग लोकांना प्राप्त व्हावा. ह्या पृथ्वी तलावरचे जे लोक आहेत त्यांना त्या स्वर्ग लोकाची प्राप्ती व्हावी म्हणून स्वर्ग लोका अमृतत्व भजंत, जे हे सगळ्या उत्तम प्रकाराने राहतात, असा कोणता यज्ञ करतात, अशी कोणती आता आपल्या लक्षात ठेवायचं, श्रौत म्हणजे वैदिक परंपरेप्रमाणे उपासना ही यज्ञानीच केली जाते. आणि म्हणून आता सुद्धा ते जेव्हा सांगतायत तेव्हा ही उपासना आहे. अशी कोणती उपासना करतात ते की ज्याच्यामुळे ते स्वर्ग लोकाला जाऊन पोचतात. त्यामुळे आता ते जे धर्माचे जे अंग आपल्या मनात आहेत आता ती थोडी पक्की ठेवायची, की श्रौत धर्म, स्मार्त धर्म, पुराणोक्त धर्म, संतांनी सांगितलेला धर्म, आपल्याकरता आचरण्याकरता घालून दिलेला धर्म, की आपल्या सगळ्याच्यातनं त्याचं हे काढून श्रौत स्मार्तामधून सार काढून आपल्याला जो धर्म करून दिलेला आहे, आर्यांची दिनचर्या म्हणून, दैनंदिन जीवनामध्ये व्रतवैकल्य म्हणून, उपासना म्हणून, सणवार म्हणून, सगळं सगळं हे सगळं आपल्या कल्याणाकरता या सगळ्याचा निचोड आहे, या सगळ्याचं सार आहे, ते आपल्याला दिलेलं आहे. तर ते लक्षात ठेवायचं. आता इथे तो म्हणतो की कोणती उपासना, म्हणजे इथे त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे, असा कोणता यज्ञ आहे की जो यज्ञ केला असता. आता तो श्रौत आहे का तो स्मार्त आहे, तो स्मार्त नसावा असं वाटतं, कारण साक्षात यमराजाकडूनच आता यज्ञ ऐकणार आहे तो, त्या यज्ञाचे मंत्र ऐकणार आहे तो, म्हणजे देवतेकडनं ऐकणार आहे, म्हणजे तो श्रौत असू शकतो. त्या मंत्र सगळे जे आहेत ते श्रौत असू शकतात. म्हणजे ब्राह्मणामध्ये मंत्र आलेत आणि मग त्याचा आचार केलाय, म्हणजे आपण तेही बघितलंय की नाही, की ब्राह्मण भागामध्ये प्रत्यक्ष यज्ञाचा म्हणजे विनियोग कसा करायचा, कोणत्या कोणत्या देवतेला कोणती कोणती अर्पण करायची, एक. आणि दुसरं म्हणजे त्याचं विधिविधान काय, ते सगळं ब्राह्मण ग्रंथांमध्ये येतं. मग ते ब्राह्मण ग्रंथांमध्ये जे आलेलं आहे त्याच्यातच तो वेद पुरा होतो. आता इथे जर एक गूढ विद्या जर समोर येते तर ती यमराजांच्या मुखातून येते, त्यांच्या मुखातून येते, त्यामुळे ती पुन्हा वेदांसारखीच झाली. आणि त्यामुळे आणि हा मानवी देह जरी वर पोचला असला तरी ती देवताच आहे. यमराज म्हणजे देवता, यमलोक फार मोठा आहे, संयमनी नगरी जी आहे त्यांची एक श्रेष्ठ असा लोक आहे. तिथे फक्त तपी आणि सत्य वागणारे लोकच यमलोकाला जातात बरं. आपली जी कल्पना आहे यमलोक म्हणजे नरक येऊन तेऊन असलं काही नाही आहे. असो, तो विषय आता आपल्याला नको. परंतु इथे त्यांनी सांगितलं की त्याकरता हा यज्ञ मी कोणता करावा, त्याचं काय स्वरूप असावं. तेव्हा यमराज म्हणतात, त्याला सांगतात की म्हणाले की हे बघ मी तुला सांगतो की ते प्रब्रवीमी, प्रकर्षाने प्रब्रवीमी, मी तुला अगदी बारकाव्यासहित त्याचा सगळा उलगडा करून अगदी त्याच्यात पूर्ण चांगलं विवरण करून तुला मी विषय तो सांगतो. तद उ मे निबोध, ते जे तुला पाहिजे आहे ते म्हणाले मी सांगतो. स्वर्गमग्निम नचिकेत प्रजानन, समजून घे, मी जो तुला हा यज्ञ सांगेन, काय त्याचं स्वरूप सांगेन, त्याचं फल काय मिळेल तुला, तर अनंत लोक अप्तिमत हो, म्हणजे अविनाशी लोकांची प्राप्ती होईल त्याच्यामधून. प्रतिष्ठाम, तो तिथे प्रकर्षेण तिष्ठती, म्हणजे त्या लोकांमध्ये तो दीर्घकालपर्यंत
बहुत कालपर्यंत तिथे राहील. विद्धी त्वमेतम निहितम गुहायाम. एक लक्षात घे आणि जाणून घे की हा जो विषय आहे हा अत्यंत रहस्यमय आहे, अत्यंत गूढ आहे. अशा गूढ विषयाला मी तुझ्या पुढे प्रकट करतोय. ती विद्या माझ्याकडेच आहे आणि ती विद्या तुझ्याकडे मी प्रकट करतो. आता ते त्यांना ती सगळी विद्या सांगतात. ती विद्या सांगताना ते म्हणतात की यावती ही कुंड कसं बनवायचं, त्या कुंडामध्ये किती म्हणजे इष्टकाहा, त्याच्यामध्ये किती प्रकारच्या विटा घ्यायच्या, त्याचा आकार कोणता करायचा, त्याचबरोबर त्याची हवनद्रव्य कोणती, अग्नीचं चयन कसं करायचं, सगळं बारीक 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 त्याचे ज्याला आपण भाग म्हणतो तसे तो जो विधीचा भाग आहे त्याच्यामधलं ते विधान सांगतात. आणि ते त्याला म्हणतात बघ आता हा सगळा जो हे विषय आहे किंवा हा जो प्रयोग आहे तो प्रयोग मी तुला इथे समोर करून दाखवलेला आहे. आता हा प्रयोग तुला सांगितला. आता म्हणाले की तू आता तत् यथोक्तम प्रत्यवदत. तू जे काही ऐकलंयस, जे काही आता पाहतोयस आणि जे काही पाहिलंस हे अत्यंत गूढ रहस्यमय असं यज्ञाचं स्वरूप तुला किती कळलं आणि तुला काय कळलं ते मला सांग. तर तो म्हणतो की हो सांगतो मी तुम्हाला मला काय कळलं ते. आणि त्याप्रमाणे तो जो प्रत्यक्ष प्रयोग आहे तो प्रयोग त्यांनी करून दाखवला. आणि त्याचबरोबर जे मंत्र आहेत किंवा ते जे विधान आहे ते त्यांनी अगदी खडा न खडा म्हणून दाखवलं. यमराज खुश झाले, म्हणाले काय विद्वत्ता आहे, मी याला एकदा सांगतो आहे आणि ह्या मुलांनी हे सगळं जाणून घेतलेलं आहे. आणि त्या म्हणाले की यथोक्तम अथास्य मृत्यू पुनरेवाह तुष्ट. म्हणाले हे अशा प्रकारे त्याला सांग म्हटलं. त्यांनी तो यज्ञ सगळं विधिविधान सांगितलं. म्हणाले मृत्यू आधीच तुष्ट झाले होते की या मुलांनी मागितलं, स्वतः करता काहीच नाही मागितलं. पहिल्यांदा मागितलं ते वडिलांची मनस्थितीनी हा व्याकुळ झालेला पुत्र आहे म्हणून पुत्रधर्मानी त्यांनी पित्याचं सुख मागितलं की पित्याच्या सुखाकरता तुम्ही एवढं एवढं करा. आता दुसरा म्हणाले वर मागितला तर हा स्वतः करता नाहीच मागितला. पुन्हा म्हणाले हाही वर सगळ्या समाजाचं कल्याण हो म्हणून मागितलं. कारण लोकांनी जर खरंच या अग्नीची उपासना केली तर त्यांचं कल्याण पण आहे. आणि त्यांनी म्हटलंय तसं अनंत लोकाप्तिमतो, याच्यामुळे अनंत लोकाची प्राप्ती होते. म्हणजे अक्षय अविनाशी असं सुख जे आहे ते सुख यांनी प्राप्त होतं. ते म्हणाले की यातही याचा स्वार्थ कुठला दिसत नाही. आता ते त्याला सांगतात की अरे हे जे विधान मी सांगितलंय हे विधान तुला करून दाखवलं, तूही करून दाखवलंस, हा प्रयोग तू यशस्वी केलास. आपण पूर्वी पण एकदा बोललोय आपल्याकडे हे सगळे प्रयोग आहेत. हे सगळे प्रयोग यशस्वी होतात का होत नाहीत. आपण लोकांना म्हणतो अहो एवढे तुमच्या पत्रिका बघून लग्न केलं, एवढं सगळं तुमच्या पद्धतीप्रमाणे मंत्रोक्त सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या, कुठे झालं, डायव्हर्स तर झाला. काय होतं तुमच्या त्या मंत्रांनी, काय होत नाही. आणि काय होतं का तर सगळं होतं. काय होतं, हा प्रयोग आहे, हा एक्सपेरिमेंट आहे. हा एक्सपेरिमेंट यशस्वी करायचा असला तर त्याचे जे जे काय बारकावे आहेत ते सगळे बारकावे विचारात घ्यावे लागतील. गुरुजी लग्नाला आले, गुरुजी तुमचं काय ते अर्ध्या तासात उरका. आधी ते मुलंही सांगतात, मुली सांगतात आमचं फोटो सेशन व्हायचंय तो वाट बघतोय. कोणी सांगतं आमच्या पंक्ती पुष्कळ आहेत आम्हाला वाढायचंय, तुम्ही पटपट उरका आम्हाला वाढायला जायला पाहिजे. ती मुलगी म्हणते नाही नाही माझं मेकअप आहे, तुमचे हे सगळे विधी विधी राहू द्या, मला आपलं लवकर मोकळं करा, मी जाते आत मेकअप करायला. आता या आमच्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये हे ज्या मंत्रांना स्थान नाहीये कुठे. आता हा प्रयोग यशस्वी व्हावा याकरता ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्यातलं आम्ही काहीच करत नाही. म्हणून तो प्रयोग त्याच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ते गुरुजी बिचारे त्या ठिकाणी लढत असतात करायला काहीतरी. मी असं पुष्कळ ठिकाणी पाहिलंय की लोक सांग करायला काहीच करायचंय काय ते लाजा होम न सप्त, गुरुजी ते टाळून द्या, ते काही करू नका, ते द्या फाटा. तर ते गुरुजींना तसं पटत नाही. गुरुजी सांगा हो हे लाजा होम सप्तपदी शिवाय लग्न कसं होईल, लग्न व्हायला लाजा होम सप्तपदी झालीच पाहिजे. त्यामुळे घाईनी का होईना
सिनेमामध्ये जसे 3 फेरे लगा दो, 3 फेरे लगा दो करतात, तसं कसं तरी का होईना पण 3 फेरे घाला. इथे तेच सांगतात ते, की लोकांनी हा प्रयोग आहे, मुंज प्रयोग आहे, लग्न प्रयोग आहे, हे सगळे प्रयोग आहेत. हे प्रयोग असे आहेत की ते जितके उत्तम प्रकाराने करावेत तितके ते फलदायी होतात, ते परिणामकारक होतात. आणि नाही, वास्तुशांत प्रयोग आहे. वास्तूच्या ठिकाणी दर 6-6 महिन्यांनी वास्तूचं तुष्टीकरण करण्याकरता उदक शांतीसारखं कार्य करावं, प्रयोग आहे. की या वास्तूमध्ये नेहमीच चांगलं घडावं, कल्याणकारी घडावं. आपल्याला म्हणून तर घरात रडणं, ओरडणं, जोरजोरात बोलणं, शिव्या देणं आवडत नाही आपल्याला. आपण ते होऊ देत नाही. त्याचं कारण हे असं करायला लागलात तर तो वास्तुपुरुष त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान देत नाही, तो तुम्हाला आशीर्वाद देत नाही. घरात प्रसन्नताच ठेवली पाहिजे, घरामध्ये चांगलंच राहिलं पाहिजे. तोंड वाकडं करून राहण्यात काही अर्थ नाहीये. इथे घरात रोज भांडत बसायचं, ह्यानी त्याच्याशी त्यानी त्याच्याशी, कसं चालेल? चालणार नाही, हे होणार नाही. सांगण्याचा हेतू एकच आहे की हे सगळे प्रयोग आहेत हे मंत्राधिष्ठित आहे. आणि तो जो आचार आहे किंवा त्यातला जो विधी आहे, तो विधी सुद्धा मनुष्याला त्याच्यातून फायदा, त्याच्यातूनच त्याला लाभ मिळवून देणार आहे. आता तो जो योग्य प्रकारे नाही आचरला तर कसं चालेल? आपल्याला विज्ञाननिष्ठ माणसाला तर प्रयोगाचं महत्व सांगायची गरजच नाही. कारण असं आहे की कुठलाही प्रयोग यशस्वी होण्याकरता बारकावा किती लागतो. आज आपण सॅटेलाइट्स वगैरे जेव्हा अंतराळात पाठवतो त्यावेळी किती बारकावा आहे. मग आता तुम्हाला मंत्राच्या साह्याने जर एखादं फल पाहिजे तर त्याचा बारकावा किती, त्याचा विचार करावा. कारण काय असतं, कशालाही नावं ठेवणं फार सोपं असतं, त्याचा विचार करणं आणि त्या अनुरोधाने पुढे जाणं अवघड असतं. आता बघा, जेव्हा रामलल्लाच्या इथे समोर त्यांचं नेत्र उन्मिलन झालं आणि तो आरसा फुटला, ती कथा किती संन्यासी, किती शास्त्री आपापल्या परीने सांगतायत ठिकठिकाणी. का सांगतायत? अहो, हे चक्षु उन्मिलन होतच सगळीकडे. सगळीकडे आरसा फुटतो का? दाखवला जातो, उपचार केला जातो. हे घडतं का? केव्हा घडतं? जेव्हा ती प्राणप्रतिष्ठा तशी होते तेव्हा. त्या प्राणप्रतिष्ठेला सुद्धा तितका हे लागतो, म्हणजे प्रभाव लागतो, त्याच्यातल्या आचार्याचा प्रभाव लागतो, त्याच्यामध्ये पौरोहित्य करणाऱ्यांचा प्रभाव लागतो, त्यामागे ज्यांचा संकल्प आहे त्यांचा खूप गोष्टी. आपण गेल्या वेळी बोललो तसं रामलल्लाचे चमत्कार ऐकायला मिळतात, उगीच मिळत नाहीत. तिथे तेवढी प्राणप्रतिष्ठा त्या सामर्थ्याने केली तरच त्याचं फल आहे, नाही तर कसं फल मिळेल? असो, पण इथे त्यांनी सांगितलं की नचिकेता, तुला मी ही रहस्यमय स्वर्ग प्राप्तीची जी विद्या आहे त्याचा प्रयोग इथे दाखवलाय. तो प्रयोग तू मला यशस्वी करून दाखवलाय. आणि त्यामुळे आता एक लक्षात घे की हा प्रयोग किंवा हा यज्ञ, हा विधी 3 वेळा करावा लागेल. म्हणजे ह्या प्रयोगाला 3 वेळा आपल्याला अवलंबावं लागेल आणि तेव्हाच या प्रयोगाचं फल किंवा यश मिळेल. आणि त्या विद्येला मी तुझं नाव देतो आणि ती तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल, त्रिणाचिकेत विद्या म्हणून. की हा जो ही विद्या जी आहे ती 3 वेळा अवलंबावी आणि नचिकेत्यानी हाचा प्रयोग यशस्वी केला म्हणून ती त्रिणाचिकेत विद्या. आता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 3 वेळा सांगताना त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या, अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक, अशा प्रकारे एक 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 गोष्ट 3-3 प्रकारांनी त्याचं विशेष रूपाने आपल्याला सांगितलं की कसं करावं. उत्तम श्रवण, उत्तम अध्ययन, उत्तम अनुष्ठान, 3 या 3 गोष्टी सांभाळाव्यात. नंतर कुणाचा सेवाभाव किंवा कुणाचा आदर, माता, पिता, गुरु या तिघांना सांभाळावं. तसंच म्हणाले अशा खूप गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचा विचार करता येईल. आणि इतकं काही मांडायची गरज नाही. आपणही आपल्या मुळात उपनिषदामध्ये त्याचं वर्णन खूप सुंदर केलं की 3 पद्धतीने जे ती जी त्रिसूत्री आहे ती प्रत्येक त्रिसूत्री जीवनामध्ये जो अवलंबील, ज्याला त्याला एखादी अवलंबता येईल, पण ती काटेकोरपणे जीवनभर जर पाळली तर ही त्रिणाचिकेत विद्येचं फल
तो मिळाल्याशिवाय त्याला राहणार नाही. आता हे सगळं सांगितलं त्यांनी आणि ते म्हणाले की आता नचिकेत्या मी तुला हा विषय सांगितलेला आहे आणि ह्या अशा प्रकारे स्वर्गलोकामध्ये जाऊन आनंदाचा अनुभव करणारी विद्या मी तुला सांगितली आहे. या विद्येकरता यमराज म्हणतात की त्या स्वर्गलोकाच्या विद्येच्या संदर्भामध्ये तुला उपदेश जो केलेला आहे त्या उपदेशानंतर आता तुझी कामना दोन्ही वरांच्या बाबतीत मी पुरी केली. आता तू तिसरा वर मला माग. म्हणून येयम प्रेते विचिकित्सा विचिकित्सा मनुष्य स्थित्येके नायम अस्तिती चैके. म्हणाले आता या ठिकाणी हा मनुष्याच्या विषयामध्ये हा जाता नचिकेत म्हणतो त्यांना की या विषयामध्ये जो काही संशय आहे तो मला या ठिकाणी आपल्याला विचारायचा आहे की मृत्यूनंतर हा आत्मा राहतो किंवा असतो असं कोणी म्हणतात. कोणी म्हणतात मृत्यू बरोबर अस्तित्व संपतं. कोणी म्हणतात तो जीवात्मा आहे. तो जीवात्मा आपल्या कर्माच्या गतीप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हे नेमकं त्या आत्म्याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये नेमकं उत्तर काय आहे किंवा त्याचा निर्णय मला काही करता येत नाही, तर तो निर्णय आपण माझ्याकरता कराल का असं तो म्हणतो. तर त्यावेळी ते म्हणतात नचिकेता हे आत्म्याच्या संबंधाने तू जे मागतो आहेस मला ही काय. आता पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत आपण उपनिषदांचा विषय पाहतो आहोत तोपर्यंत आपण कशाच्या भोवती फिरतो आहोत? ब्रह्मविद्या. प्रत्येक उपनिषद जी विद्या आपल्याला सांगतं ती ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या म्हणजे काय? ब्रह्मविद्या म्हणजे जी आम्हाला ब्रह्माला प्राप्त करण्याची, ब्रह्माचं दर्शन घेण्याची विद्या, म्हणजे जी उपासना किंवा जो मार्ग, जी परंपरा आम्हाला तिथे नेऊन सोडते ती ब्रह्मविद्या. आता प्रत्येक उपनिषदामध्ये त्या त्या ऋषीच्या प्रकृती भावानी त्याच्या उपासनेमधून त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याच्या रुचीप्रमाणे ही ब्रह्मविद्या वेगळी वेगळी सांगितली. आता नचिकेता यमराजांच्याकडे ब्रह्मविद्येचाच उपदेश मागतोय, कारण तो म्हणतो मला आत्म्याचं स्वरूप समजावून सांगा. आत्म्याचं स्वरूप काय आहे हे कळायला यमराज म्हणतात की बाळा तू आता जे जे मला मागितलंस त्याच्यावर मी किती खुश झालो. तू मला हा इतका सुंदर प्रयोग करून दाखवलास म्हणून मी तुला माझ्याकडून सुंदर असा बहुमोल रत्नांचा असा हार मी तुला दिला. तो मी तुझ्या आता गळ्यात घातला. केवळ माझे बक्षीस, केवळ मला झालेला आनंद, केवळ गुरु शिष्य परंपरेमध्ये शिष्यात इच्छेत पराजय. मला आनंद वाटला की तू इतक्या परीने मी जे शिकवलंय ते उत्तम प्रकारे ग्रहण केलंस. पण म्हणाले आता तू जो मला हा विषय विचारतोयस किंवा ही ब्रह्मविद्या द्या म्हणतोयस, तर म्हणाले ती मात्र मी तुला देणं अवघड आहे. तू अन्यम वरम नचिकेतो उर्डीश्व. तू दुसरा कोणता तरी वर माग बाबा, पण मला ही विद्या काही मागू नको. आणि तू तुझा एक दबाव पण माझ्यावर टाकू, म्हणजे तू मला आग्रह करू नकोस, पुन्हा पुन्हा मला म्हणू नकोस की मला हेच सांगा, मला हेच सांगा, मला हीच विद्या पाहिजे. त्याचं कारण असं आहे म्हणाले की मी तुला 3 वर दिलेले आहेत, त्यामुळे वर तू माग असं सांगितलंय. वर माग म्हणताना मी काही तुला निवड करायला सांगितली नाही, हे सोडून मला माग असं तर मी तुला म्हटलं नाही. त्यामुळे तू मला काही जरी मागितलंस तरी सुद्धा मला देणं भाग आहे. मी दिलेल्या वरांच्या ऋणात आहे मी, त्यामुळे मी ऋणी आहे. त्यामुळे मला तुला डावलता येणं अवघड आहे, पण तूच मला त्रासात पाडू नकोस, म्हणजे मला त्रास होणार नाही आणि तुला या आत्मविद्या कथन करण्याची भानगड शिल्लक राहणार नाही. पण तेवढ्याला मी तुला काय देऊ शकत नाही, मी तुला सगळं देतो. 100 वर्षाचं आयुष्य देतो, पुत्र पौत्रांना 100 वर्षाचं आयुष्य देतो, पुष्कळ पशु हत्ती घोडे राज्य सार्वभौम तुझ्या ठिकाणी भूमी आयतन म्हणजे खूप मोठं राज्यही मी तुला देतो. त्याचबरोबर तू स्वतः शरदो म्हणजे नुसतं यावत इच्छसी, म्हणजे तू जिथपर्यंत जगायची इच्छा करतोस तिथपर्यंत तू जिवंत राहशील, सर्व वैभवासहित जिवंत राहशील. एतत् तुल्यम यदि मन्यसे वरम ऋणीश्वर वित्तम. ठीक आहे,
याच्याबरोबर तुला आणखीनही जरी काही पाहिजे असलं तरी तुला वित्त अफाट धनसंपत्ती देतो, चिरजीविका देतो, दीर्घ कालपर्यंत तू जिवंत राहशील, पुष्कळ महाभूम म्हणे तुला काय काय देणार नाही. कामनाम त्वा कामभाजम करून, कोणत्याही गोष्टीची कामना कर, ती तुझी कामना मी पुरी करतो. ये कामा दुर्लभा मर्त्य लोके, ज्या ज्या कामना ह्या पृथ्वी तलावरती करणं, या मर्त्य लोकात करणं अवघड आहे, त्या त्या सर्व कामना मी तुझ्याकरता पुऱ्या करण्याकरता मी तुला त्या कामनांची निश्चितपणे पूर्तता करून देतो. परंतु मला हे करायला सांगू नकोस. नचिकेता मरणम मानू प्राक्षीही, परंतु मेल्यानंतर आत्म्याचं काय होतं, त्या आत्म्याच्या स्वरूपाचं कथन मला तू कृपा करून करायला सांगू नकोस. आता असं म्हटल्यानंतर नचिकेता म्हणतो की हे सगळे आपण मला जे भोग सांगता आहात, जे जे मी देईन असं म्हणता आहात, त्यातलं केव्हा ना केव्हा तरी इंद्रियांचं सामर्थ्य कमी होईल, मनबुद्धीचं सामर्थ्य कमी होईल, शरीराचं सामर्थ्य कमी होईल, परिस्थिती केव्हा तरी बदलेल, जीवन कोणत्या प्रकाराने बदलेल माहीत नाही. तुम्ही काहीही जरी मला दिलं तरी सुद्धा हे सगळं अक्षय नाही, हे केव्हा तरी केव्हा तरी संपणार आहे. आणि त्याचं हे जे संपणं आहे ते मला नको आहे, जी विद्या आहे. म्हणून मला फक्त जर पाहिजे आहे, वरच तुम्ही वर्णीय सहाय्य व, म्हणाले हेच मी आपल्याला मागावं, असा मागण्यालायक हा एवढा एकच वर आहे. कारण हे बाकी सगळं जे आहे हे जरेला प्राप्त होणार आहे, नष्ट होणार आहे, संपत जाणार आहे. त्यामुळे ते तसं राहणार नाही. इतक्या इतक्या प्रकाराने त्याच्या मनाला मोहावण्याचा प्रयत्न यमराज करतात. तेव्हा तो सांगतो की न अन्यम तस्मात नचिकेता वृणीते, म्हणाले मला दुसरं काहीच नकोय, ही सांपराये महती ब्रूही नसतात, मला फक्त ही सांपराय विद्या मला आपल्याकडून पाहिजे आहे. म्हणाले महान आश्चर्यकारक असा परलोकासंबंधीचा, आत्मलोकांच्या संबंधीचा, म्हणजे आत्म्याच्या संबंधीचा विषय मला आपल्याकडनं ऐकायचा आहे. बाकी मला काही नको. हा नचिकेता आपल्याला दुसरं काही मागत नाही. जेव्हा त्याचं निकराने मागणी बदलत नाही, इतक्या मोहाच्या गोष्टी समोर ठेवून सुद्धा हा त्या कशाशीच वळत नाही, त्यावेळी यमराज आणखीन खुश होता. आणि वय काय या मुलाचं, इतका लहानसा मुलगा, हे इतक्या प्रकारची प्रलोभनं त्याच्या पुढे ठेवली तरी सुद्धा एकाही प्रलोभनाला हा मुलगा भुलत नाही. आणि यांनी मला काहीच मागितलं नाही स्वतः करता, आत्ता सुद्धा मागतो आहे ते आत्मज्ञान मागतोय, इतक्या लहान वयात मागतोय. म्हणाले किती मोठमोठे वृद्धत्वाला माणूस प्राप्त झाला तरी सुद्धा त्याला कशाचाही मोह सुटत नाही. देहापासून वित्तापर्यंत कोणत्याही मोहातून मनुष्य दूर होत नाही. आणि हा मुलगा आता जन्मजातच त्या मोहापासून दूर आहे. म्हणाले ठीक आहे नचिकेत्या, तुला जे वाटतं ना ते ऐकून मी संतुष्ट झालोय. मी तुझी परीक्षा घेतली, कारण आत्मविद्या द्यायची तर समोरचा माणूस ती विद्या घेण्याला लायक पाहिजे. तू खरंच निरीच्छा आहेस का, तू खरोखरीच वैराग्यशील आहेस का, खरोखरीच तुझं मन या लौकिक सुखाच्या गोष्टींमधून, कल्पनांमधून, अपेक्षेमधून बाहेर पडलेलं आहे का. हे म्हणाले मी बघत होतो, कारण काही गोष्टी थोड्याच तुला आज मिळणार होत्या, मी मोठ्या झाल्यावर देणार होतो, तेव्हाच तुला मिळणार होत्या, किंवा तू त्याचा उपभोग घेणार होतास, राज्य काय काही काय. परंतु या कशाचंच आकर्षण आज सुद्धा तुझ्या मनात नाही. तुझ्या वैराग्याची जातकुळी मी समजू शकतो. आणि ते म्हणाले मला अत्यंत तू संतोष दिलास. आणि आश्चर्य वाटतं त्यांना की याचे वडील इतके आतताई, कसा निर्णय घ्यावा. म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांनी त्याच्याकडनं बोध घ्यायचा तर हा पहिला बोध आहे की आपण काय बोलतो, आपण काय विचार करतो, आपण काय वागतो, याच्या संबंधाने थोडा तर थांबा आणि विचार. काही मनात आलं केलं, उतावळेपणा आहे हा, आतताई पण आहे हा,
आतताईपणाने तुला यमाला दिलं म्हणायचं आणि नंतर दुःख घ्या, दुःखाला काय अर्थ आहे? त्याला काही अर्थ नाही. आता व्यवहारात सुद्धा साधं रिक्षा, सुटे पैसे नाहीत माझ्याकडे, अहो माझ्या इकडे नाही आहेत, अहो आता मी काय करू दादा, सगळ्यांना सुटे पैसे द्यायला कुठून आणू? इतकं साधं झालं तर बाचाबाची मारामारीवरच येते. अरे काही कारण? तुम्ही कुठेही बघा, साध्या दोन माणसांच्या शब्दांमध्ये गर्दी आहे, कोण कोणाला क्रॉस करून गेला, कोण कुठे गाडी मध्ये घातली, ही घातली म्हणून गाड्या अडल्या, झालं मारामारीवर, भांडणावरती. म्हणजे माणसाच्या ठिकाणी आता ताई पण किती आहे. पहिला शिकण्याचा विषय जर काही असेल तर माणसांनी आपला आता थोडं शांत व्हावं, शांत राहावं, शांत डोक्याने विचार करावा. आणि वडिलांनी हे एवढं केलंच नसतं तर जे इतका आता ताई पण, आणि कसा होऊ शकतो आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे मनुष्य जो लोभ मोहानी युक्त आहे त्याच्या मनातच असे विचार येऊ शकतात. आपण काही लोभ मोहाला सोडून बाहेर पडलेलो आहोत असं नाही, पण आपल्याला नक्की वाटतं की असे विचार तर नक्कीच कोणी करणार. एवढं तर आपल्याला आपल्याबद्दल वाटतं की इतका तर मनुष्य रागावला काय वाटेल आपल्या मुलाला तुझं वाटोळं हो, असं तर कधी म्हणणार नाही. म्हणजे केवढा अहंकार आहे, केवढा लोभ आणि मोह आहे की आपल्याला त्या गायी द्यायच्या नाहीयेत, आपल्या घरातल्या चांगल्या गायी बाहेर काढायच्या नाहीयेत, या सगळ्या बिचाऱ्या भाकड झालेल्या गायींना आपण देऊन टाकतोय. हे आपल्या मुलांनी ओळखलंय, तो त्याची जाणीव देतोय, ते आपल्याला आवडत नाहीये. त्या अहंकाराला ठेच पोचतीये. आपला लोभ मोह दांभिकता ही सगळी बाहेर पडतीये. सहन नाही झालं. त्यांना काय माहिती हा मुलगा एवढा अधिकाराचा आहे की हे असं बोलल्यानंतर सगळं सोडून देऊन वडिलांच्या शब्दाचं मान राखण्याकरता खरंच यमलोकाला निघून जाईल. आणि त्याला काय माहित होतं का यमलोकाला गेल्यानंतर यमराज मला भेटणार आहेत, मला हा हॅलो करून मला वर देणार आहेत, असं थोडंच. असं काही नव्हतं. तो बिचारा निघून चालला होता, निघालाच होता. म्हणजे भूमिका बघा दोन व्यक्तींची, की आपण जर पाहिलं तर यमराज म्हणतात, त्याच भूमिकेतून यमराज त्याला उपदेश करतात. ते म्हणतात, हे बघ तुला पहिल्यांदा सांगतो, ह्या जगातला माणूस आहे ना, तो कशावरती बेतून व्यवहार करत असतो? सगळं कर्मच आहे. कर्म कशावर बेततो? श्रेय आणि प्रेय, ही जोडी तू लक्षात ठेव. ह्या विद्येमधली पहिली मूलभूत जोडी जर काही असेल तर ती श्रेय प्रेयाची आहे. मला काय श्रेयस्कर आहे आणि मला काय प्रिय आहे. मला उगीच भांडायला, शिव्या द्यायला, रागवायला, बोलायला काही काही लोक सांगतात की म्हणाले असं एक 2-4 दिवसांनी भांडण करून जरा 4 शिव्या नाही दिल्या ना, तोंड साफ नाही केलं तर बरं नाही वाटत. हे कुठेतरी संताप, रागवणं, बळणं, खडखड खडखड करणं याच्यातच आहे. हे प्रिय आहे. वाईट आहे का चांगला आहे हा भागच नाहीये, पण ते प्रिय आहे म्हणून माणूस कसंही वागतो. कोणाला विचार शिवाय देतो, रागवतो, याला बोल त्याला बोल. काही नाही तर ते बिचारे वडील घरी आले की मुलांनाच बोलतात. ते मुलं म्हणतात, बाबा आम्ही काही केलं नाही, तुम्ही रागवता कशाला? नाही याची हाऊस रागवायची, हा ती भागवून घेत असतो. दुसरं काय? म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जी सात्विकता आहे, ती सात्विकता विवेक किंवा संयम आहे, तरच तो श्रेयाचा विचार करेल. त्याच्या मनात असं वेळवाकडं बोलावं, दुसऱ्याला त्रास द्यावा, दुसऱ्याशी भांडावं, हे त्याच्या मनात येतच नाही. पण ज्याचं मन त्याच्या आवडीवर, त्याच्या आयडियाज आहेत, आजच्या भाषेत बोलायचं, काय करावं? आता संजय राऊत बोलताच येत नाही सरळ, काय करणार? उद्धव ठाकरे काय करतील बिचारे? त्यांना प्रियच ते आहेत, आता काय करणार आहेत? राहुलजी तर काही बोलतात आणि पळून जातात परदेशामध्ये. हे सगळं चित्र पाहिलं ना की कुठे लांब बघायला जायला लागत. जी माणसं एवढ्या मोठ्या देशाला मार्गदर्शन करण्याकरता राजकारण्यासारख्या गंभीर विषयात उतरलेली आहेत, ती माणसं इतकी बेजबाबदार, ती माणसं इतकी असंयमी, ती माणसं इतकी अविवेकी. यमराज म्हणतात, एकच लक्षात ठेव नचिकेत्या, पहिल्यांदा लक्षात घेण्याची गोष्ट जर काही असेल तर श्रेयाचं काय आणि प्रेयाचं काय आहे याच्याकरता अंतःकरणामध्ये विवेक आणि संयम ठेवून जर विचार करता आला तरच पुढचा मार्ग सुरू होतो.